तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का? कितीही मेहनत करा तरी हातात काहीच शिल्लक राहत नाही का? अशी परिस्थिती अनेक लोक रोज अनुभवत असतात. खरे पाहिले तर यामागे फक्त नशीब नाही तर अनेकदा घरातील काही साध्या, लक्षात न येणाऱ्या पण महत्त्वाच्या चुका या परिस्थितीस कारणीभूत ठरतात, ज्यामुळे लक्ष्मी टिकत नाही आणि आपण त्याकडे सहसा लक्ष देत नाही. काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही घरात समृद्धी टिकवू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत 5 अशा सामान्य चुका ज्या लोक नकळत घरात करतात आणि ज्यामुळे लक्ष्मी टिकत नाही. ही माहिती घरातील सुखसमृद्धीसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण घरातील छोटे छोटे दोष देखील मोठा परिणाम करू शकतात. या छोट्या चुका दूर केल्यास घरातील पैसा, सुख आणि आनंद टिकवता येतो. म्हणून हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका, शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची चूक टाळणे अत्यंत गरजेचे आहे आणि ती सर्वात जास्त नुकसान करणारी आहे, जी घरातील धन, सुख आणि शांतता टिकू देत नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तसेच व्हिडिओतील माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचा एक लाईक आणि एक कमेंट आम्हाला अशीच भक्तीपर माहिती आणण्यासाठी प्रेरणा देतो. वास्तुशास्त्रानुसार घर हे केवळ फक्त विटा आणि सिमेंट यांचे बांधकाम नसून ते एक जिवंत ऊर्जा केंद्र आहे, जिथे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा सतत प्रवाहित होत असतात. जर ही ऊर्जा चुकीची असेल तर पैसा टिकत नाही, सुख कमी होते, याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि संपूर्ण घर नकारात्मकतेने भरून जाते. घर स्वच्छ, प्रकाशमान आणि सुव्यवस्थित असणे आवश्यक आहे. यामुळे घरातील ऊर्जा संतुलित राहते, नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते. तसेच धन टिकते. स्वच्छतेमुळे मन शांत राहते, घरात लक्ष्मी टिकते आणि आनंदपूर्ण वातावरण तयार होते. पहिली चूक म्हणजे मुख्य दरवाजाजवळ घाण ठेवणे. मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मीचे प्रवेशद्वार मानला जातो, त्यामुळे स्वच्छता आणि प्रकाश फार महत्त्वाचे आहेत. जर दरवाजाजवळ घाण असेल, अव्यवस्था किंवा अंधार असेल तर लक्ष्मी प्रवेश करू शकत नाही आणि नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे घरातील सुख आणि पैसा टिकत नाही. घरातील पैशाचा प्रवाह मंदावतो. यासाठी उपाय काय करू शकता तर तुमच्या दरवाजाजवळ स्वच्छता, सुव्यवस्था आणि प्रकाश असल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा टिकते आणि पैशाचा प्रवाह सुरळीत राहतो. दरवाजा घराची पहिली नजर आहे आणि पहिली नजर ही स्वागतार्ह असावी. लक्षात ठेवा, घराचा दरवाजा आणि दरवाजाजवळ नेहमी स्वच्छता आणि प्रकाश ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे घरात आनंद, सौख्य आणि समृद्धी कायम राहते. संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात लक्ष्मी प्रवेश करते. सकाळी थोडे सूर्यकिरणे घरात येण्याची सोय करा, त्यामुळे घरातील ऊर्जा संतुलित राहते. दरवाजा जवळ फुले ठेवल्यास फुलांचा सुगंधित वास येतो, तो घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतो. घरातील प्रत्येक कोपरा व्यवस्थित ठेवा. कोपरा असा असावा की जिथे सकारात्मक ऊर्जा सहजपणे फिरू शकेल आणि अडथळा निर्माण होणार नाही, आणि त्याची स्वच्छता कायम ठेवा. जर घरातील कोपरे घाण किंवा अराजक ठेवली तर सकारात्मक ऊर्जा मंदावते आणि घरातील पैसा टिकत नाही. स्वच्छता आणि प्रकाश हे लक्ष्मी टिकवण्याचे मुख्य उपाय आहे, त्यामुळे प्रत्येक खोलीत प्रकाशमानता ठेवणे आवश्यक आहे. यामुळे लक्ष्मी टिकते आणि घरात पैसा कायम राहतो. दुसरी चूक म्हणजे तुटलेल्या वस्तू घरात ठेवणे. तुटलेल्या वस्तू घरातील सकारात्मक ऊर्जा मंदावतात आणि घरातील पैशाची स्थिरता कमी करतात. तुटलेले भांडे, घड्याळ किंवा इतर कोणतीही तुटलेली वस्तू घरात ठेवू नका. या वस्तू घरात ठेवण्यामुळे पैसा टिकत नाही, मानसिक अस्वस्थता वाढते आणि घरातील सौख्य कमी होते. ही चूक दुरुस्त करण्यासाठी तुटलेल्या वस्तू किंवा नको असलेल्या वस्तू घरातून ताबडतोब काढून टाका किंवा नष्ट करा. घरातील प्रत्येक वस्तू व्यवस्थित आणि नीटनेटकी ठेवावी, जेणेकरून लक्ष्मी टिकून राहील. ही सोपी सवय नियमित पाळल्यास घरात पैसा टिकवण्यास फार उपयोगी ठरते. घरातील सजावट नेहमी स्वच्छ, सुव्यवस्थित आणि संतुलित ठेवावी. सकाळी आणि संध्याकाळी घरातील स्वच्छता तपासणे आवश्यक आहे, जेणेकरून घरात शांती आणि समृद्धी कायम राहतील.
तिसरी चूक जी बरेच जण करतात, अनेक लोक रात्रीच्या जेवणानंतरची भांडी पुढील दिवशी स्वच्छ करतात, परंतु रात्री भांडी न धुणे ही चुकीची पद्धत आहे. रात्रीची भांडी पुढील दिवशी धुण्याची सवय अनेकांमध्ये आढळते. घरातील उरलेले अन्न आणि घाण न फेकल्यास नकारात्मक ऊर्जा घरात वाढते. जर रात्री भांडी नीट धुतली गेली नाही तर घरातील पैसा टिकत नाही आणि घरातील वातावरण हलके व आनंदी राहत नाही. आणि हीच सवय भरपूर लोकांना असते की रात्री भांडी न धुता ती भांडी अनेक लोक पुढील दिवशी सकाळी धुतात. ही सवय घरातील पैसा टिकवण्यास अडथळा निर्माण करते. उपाय काय तर किचन जेव्हाच्या तेव्हा स्वच्छ करा. भांडी रात्रीच नीट धुवून ठेवा. घरात सतत स्वच्छता ठेवल्यामुळे पैसा टिकतो, नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरातील वातावरण हलके राहते. भांडी स्वच्छ असल्यास घरातील मानसिक शांतता टिकते. घरात आनंद, सुख आणि समृद्धी वाढते. सकाळी उठल्यावर किचनमध्ये प्रकाश येऊ द्या. उजळं वातावरण असल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घर समृद्ध बनते. भांडी न धुतल्यास घरातील धन टिकत नाही, त्यामुळे ही सवय बदलणे आवश्यक आहे. घरातील सर्व सदस्यांनी रात्री भांडी नीट धुण्याची जबाबदारी घ्यावी, जेणेकरून घर स्वच्छ राहील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. ही सोपी सवय घरात समृद्धी टिकवण्यासाठी फार महत्त्वाची आहे. चौथी चूक म्हणजे देवघर अस्वच्छ ठेवणे. देवघर ही घरातील सर्वात पवित्र जागा आहे आणि देवघर हे घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवण्याचे मुख्य केंद्र आहे आणि घरातील समृद्धी यावर अवलंबून असते. जर देवघर स्वच्छ, सुव्यवस्थित आणि पवित्र ठेवलेले नसेल तर लक्ष्मी टिकत नाही आणि नकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणून देवघर नियमित स्वच्छ, नीटनेटके ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ही चूक टाळण्यासाठी तुम्ही देवघर नियमित स्वच्छ करा. देवघरात रोज फुले, धूप आणि दिवा लावा. देवाची मूर्ती व्यवस्थित आणि तुटलेली नसावी. देवांचे फोटो योग्य दिशेला असावेत. दिवा प्रकाश देतो, अंधार दूर करतो आणि घरातील ऊर्जा संतुलित ठेवतो. देवांची फुले नियमित बदला. देवघरातील दिवा उजळ ठेवा आणि मूर्तीला प्रकाशमान ठेवा. देवघर सुव्यवस्थित, पवित्र आणि सुशोभित असल्यास लक्ष्मी कायम राहते. ही सोपी सवय घरात समृद्धी टिकवते. घरातील वातावरण हलके व आनंदी राहते. घरातील सदस्यांमध्ये मानसिक शांती आणि सौख्यही टिकते. सातत्याने ही सवय पाळल्यास घरात समृद्धी टिकते. घरात आनंदी, हलके व सकारात्मक वातावरण कायम राहते आणि यामुळे लक्ष्मी टिकते. पाचवी मोठी आणि दुर्लक्षित केली जाणारी चूक, आणि जी चूक जास्तीत जास्त लोक नकळत करतात, जी तुमच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करू शकते, आणि ती चूक म्हणजे घरात अंधार ठेवणे. तुम्हाला कदाचित वाटत असेल की यामुळे काही फरक पडत नाही, पण खरे तर याचाच सर्वात जास्त परिणाम होतो. अंधार म्हणजे फक्त प्रकाशाचा अभाव नाही, तर तो नकारात्मकतेचे प्रतीक आहे. अंधार म्हणजे नकारात्मकता. लक्ष्मी अंधारात येत नाही, ती नेहमी उजेडातच वास करते आणि तिथेच पैसा टिकतो. घरात सतत अंधार राहिला तर अंधार घरातील नकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि सकारात्मक ऊर्जा कमी करतो. नैसर्गिक प्रकाश न मिळाल्यास घरातील धन टिकण्यात अडथळे निर्माण होतात, पैसा राहत नाही आणि वातावरणही हळूहळू उदासीन होते. अंधार फक्त खोलीतच किंवा घरातच नाही, तर आपल्या विचारांमध्येही आणि संपूर्ण घरात नकारात्मकता निर्माण करू शकतो. योग्य प्रकाश आणि नीटनेटकेपणा घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक प्रभाव कमी करतो. यावर दुसरा पर्याय काहीच नसून यावर उपाय एकच आहे. घरात नैसर्गिक प्रकाश येईल याची व्यवस्था करा. सकाळी आणि संध्याकाळी खिडक्या उघडा. नैसर्गिक सूर्यप्रकाश घराच्या आत येऊ द्या. घरात अंधार कमी झाल्यामुळे आणि नैसर्गिक प्रकाश आत आल्यामुळे घरात प्रकाश वाढतो. यामुळे घरात जिवंतपणा येतो आणि प्रत्येक कोपरा अधिक आनंदी वाटू लागतो. आणि महत्त्वाचे म्हणजे संध्याकाळी घरात दिवे लावायला विसरू नका. योग्य प्रकाश आणि नीटनेटकेपणा घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि नकारात्मक प्रभाव कमी करतात. यामुळे मानसिक शांती देखील वाढते. जर तुम्ही ही साधी सवय नियमित पाळली तर तुम्हाला स्वतः बदल जाणवेल. घरात आनंद वाढेल, मन शांत राहील आणि समृद्धी टिकून राहील. घर नेहमी उजळ करून पहा. घरातील ऊर्जा कशी बदलते
हे तुम्हाला लगेच जाणवेल. ही खूपच सोपी पण अत्यंत प्रभावी सवय आहे. जर सातत्याने ही सोपी सवय पाळली तर घरात लक्ष्मी टिकते, समृद्धी वाढते, घरात सौख्य आणि आनंद टिकतो आणि मनाची शांती कायम राहते. ही काही जादू नाहीये की एक दिवस नियम पाळले की तुम्हाला परिणाम लगेच दिसेल, पण जर तुम्ही आणि घरातील सर्व सदस्यांनी हे उपाय नियमित केले तर तुम्हाला हळूहळू पण फरक नक्कीच दिसतील.